जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्याचे तापमान सध्या 42 ते 43 अंशाच्या पार जात असताना नंदुरबार जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालयातर्फे जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात व जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली असून यासंदर्भात विविध उपाययोजना देखील करण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे यांनी नागरिकांना केले आहे। नंदुरबार जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा 43 अंशाच्या पार गेला असून दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता ही वाढत असताना नागरिकांनी सकाळी 12च्या आत आपली महत्त्वाची कामे व सायंकाळी 5 वाजेनंतरच कामासाठी घराबाहेर पडावे। कितीही महत्त्वाचे काम असले तरी देखील हे या तीव्र उन्हाच्या काळात करू नये। तसेच घरात असताना पत्र्याचे किंवा धाब्याचे घर असल्यास पंखाच्या सहाय्याने पुरेशी थंड हवा घराचे दारे खिडक्या बंद करून घरात राहावे। अशा प्रकारे घरात सुविधा असावी। त्याचप्रमाणे ताकपणे लिंबूपाणी शरीराला शीतलता देणारे पदार्थ अशा विविध प्रकारच्या उष्णतारोधक वस्तूंचे व पदार्थांचे सेवन करण्याचे देखील आवाहन यावेळी नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे यांनी नागरिकांना केले आहे। त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उष्माघातापासून वाचण्यासाठी उष्माघात कक्षाची सुविधा करण्यात आली असल्याची देखील माहिती दिली। सोबतच जिल्हाभरातील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी या उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मी डॉक्टर विनय सोनवणे, सिव्हिल सर्जन, नंदुरबार, लोकांना आवाहन करतो की आताचा उष्माचा डिग्री 43 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे, 43 ते 44 डिग्री। तरी लोकांनी गरज असेल तरच घराच्या बाहेर पडायचं आहे, कारण आपले कामं जे असतील, जे इमर्जन्सी कामं असतील ते 12 वाजेच्या आत आणि 5 वाजेच्या नंतर लोकांनी उरकायचे आहे। मधला जो पिरियड आहे तो त्यांनी न फिरता न बाहेर पडता घरामध्येच राबवायचा आहे। आणि घरामध्ये पण काही ठिकाणी पत्रांचं घर असेल किंवा धाब्यांचं घर असेल तिथे पण उष्णतेच्या झळा लागत असतात। त्याच्यासाठी पंख्याची व्यवस्था, खिडके दरवाजे बंद करून आतमध्ये राहिलं पाहिजे। दुसरं असं की आहार घेताना आहारामध्ये शक्यतो त्यांनी सॉलिड पदार्थ टाळून ताक, पन्ह, सरबत याचा मारा करायला हवा। तसेच यदा कदाचित इमर्जन्सीमध्ये बाहेर जावं लागलं आणि उष्माघाताचा फटका बसला आणि त्याच्यामध्ये सिम्पटम्समध्ये जे आहे ते उलट्या होणे, चक्कर येणे, घाम येणे दरदरून, नंतर थोडंसं गिडीनेस वाटणे, संडाशी लागणे असे प्रकार जर होत असतील तर त्यांनी अंगावर न काढता आपल्या नजीकच्या सरकारी दवाखान्यामध्ये त्यांनी त्वरित संपर्क साधायचा आहे। आपल्या जिल्ह्याच्या 13 ग्रामीण रुग्णालय, 2 महिला रुग्णालय आणि 2 उपजिल्हा रुग्णालय येथे त्वरित संपर्क साधून आपल्यावरती लगेच उपचार करायचे आहे। आता आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या संस्था आहे माझ्या अंतर्गत, त्याच्यामध्ये आपण कूलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याच्यासाठी 2 बेड आपण रिझर्व्ह ठेवून त्याच्यासाठी लागणाऱ्या इमर्जन्सी मेडिसिन प्रत्येक RH, SDH, वुमन्स हॉस्पिटल येथे आपण उपलब्ध केलेले आहेत।